नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बेसिक आरीवर्क कोर्ससाठी लागणारे साहित्य याची माहिती देणार आहे. चला तर मग पाहूया. मैत्रिणींनो, आरीवर्कसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रिंग. ही रिंग मार्केटमध्ये 5 इंचापासून 18 इंचापर्यंत मिळते. तर आपल्याला वर्कसाठी लागणार आहे ही 18 इंचाची रिंग. त्याचबरोबर त्यासोबत लागणार आहे आपल्याला हे स्टँड. आता हे स्टँड मार्केटमध्ये आपण घ्याल तेव्हा हे सर्व पार्ट आपल्याला सुट्टे मिळणार आहेत. घरी आणल्यानंतर आपण हे नट बोल्ट येतात याला, त्यासोबत हे जॉईंट करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला या रिंगला लावण्यासाठी एक कॉटनचा कपडा लागणार आहे. कारण बिगिनर्ससाठी किंवा आपण सर्वप्रथम जेव्हा शिकायला सुरुवात करणार असू तेव्हा आपल्याला कॉटनचा कपडा लागेल, जेणेकरून त्याच्यावर आपल्याला शिकण्यासाठी सोपे जाईल. त्यानंतर लागणार आहे आपल्याला हा जरी थ्रेड, परत हा सिल्क थ्रेड, हा नायलॉन थ्रेड, ही अशी मार्किंग करण्यासाठी पेन्सिल. ही आरीवर्क साठीची सेपरेट पेन्सिल मिळते किंवा मग तुम्ही अशी ड्रॉइंग मधली व्हाईट कलरची पेन्सिल पण वापरू शकता. ही अशी स्केल किंवा पट्टी म्हणा, ही अशी किंवा छोटी असेल तरी चालते. परत हा फॅब्रिक ग्लू. आता पाहूया आपण लागणाऱ्या सुया किंवा निडल. ट्युलिपच्या निडल म्हणून मिळतात याच्यामध्ये आरीवर्कसाठी. बेसिकमध्ये शिकताना आपल्याला सर्वप्रथम 14 नंबरची 0.5 mm हे असा इथं नंबर असतो 14, 0.5 mm अशी ट्युलिपची ही सुई लागणार आहे. त्याचबरोबर हिच्यामध्ये 24 नंबर, 13 नंबरच्या पण सुया लागणार आहेत. तसेच ही बीड्स नीडल किंवा थ्रेड नीडल म्हणून मिळते, ब्लॅक कलरची राहते ही लोखंडाची, ही एक सुई लागणार आहे. तसेच आपण हातशिलाईसाठी जी सुई वापरतो त्या प्रकारचीच पण तिच्यापेक्षा पण छोट्या नंबरची सुई आपल्याला लागणार आहे. ही अशी दोरा कट करण्यासाठी लागणार आहे ते कटर. आता मी वापरते आहे, माझी शिलाईचीच कात्री आहे, हीच वापरते. तुम्ही कटर घेऊ शकता किंवा मग छोटी कात्री घेतली तरी चालते. वर्कसाठी लागणारे मणी हे आहेत शुगर बीड्स. 1 mm चे हे शुगर बीड्स आहेत. हे असे शुगर बीड्स लागणार आहेत. हे 4 mm साईजचे, याच्यामध्ये 3 mm, 4 mm, 5 mm अशा नंबरचे मणी मिळतात. तर हे माझे 4 mm साईजचे मणी आहेत. हे असे मणी 2.5 mm चे मणी आहेत, ते पण लागतात आपल्याला बेसिकमध्ये. परत हे राईस मणी, याच्यामध्ये पण 4 mm, 3 mm असे साईज असते. ही माझी 3 mm साईज आहे. या प्रकारचे असतात हे असे. हे असे गहू मणी किंवा यालाच ड्रॉप शेप असं म्हणतात. ड्रॉप बीड्स हे लागणार आहेत. व्हाईट बीड्स हे असे, हे माझे 3 mm चे आहेत. याच्यामध्ये पण नंबर आहेत. आपल्याला बेसिकमध्ये 3 mm चे घेतले तरी चालतील. परत कट बीड्स, हे पहा असे कट बीड्स. पाईप्स, परत ही अशी स्टोन लाईन, परत या टाईपचे स्टोन. आता स्टोनमध्ये खूप साऱ्या आकाराचे स्टोन राहतात किंवा या प्रकारचे स्टोन राहतात. खालून हे असं लोखंडासारखं आणि त्याच्यामध्ये हे असतं स्टोन, असा एक स्टोन असतो. या प्रकारचे एक मिळतात मार्केटमध्ये. आणि हे आपले रेग्युलर आपण साडीला, ड्रेसला वगैरे नसतात का चिटकवलेले, हे असे स्टोन वेगवेगळ्या आकारामध्ये, कलरमध्ये आपल्याला हवे तसे मिळतात स्टोन. परत ही चमकी, लटकन किंवा मग हँगिंग. आता याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार येतात,
पण आपल्याला बेसिकमध्ये कुठलीही एक माळ किंवा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही कुठलेही यूज केले तरी चालतील. बेसिक आरीवर्कसाठी किंवा सर्वप्रथम शिकणाऱ्यांसाठी जे काही आरीवर्कसाठी साहित्य लागणार आहे त्याची मी इथे माहिती तुम्हाला दिली आहे. मी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.